भिवंडी स्थित गांव-देवी मंगल कार्यालय खोनी में पिछले 39 वर्ष 10 दिनों से केंद्र प्रमुख कांबे पद पर काम कर रहे आयु अनिल गायकवाड़ के आज दिनांक 31 जुलाई 2026 को सेवानिवृत्त होने के उपलक्ष्य में कांबे केंद्र के सभी शिक्षकों द्वारा सत्कार समारोह का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अनेकों मान्यवर कांबे केंद्र के शिक्षक व ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी लोगों ने आयु अनिल गायकवाड़ के लंबे, समर्पित और अनुकरणीय शैक्षणिक योगदान की सराहना करते हुए उनके स्वस्थ, सुखद एवं मंगलमय भविष्य की कामना की। आइए देखें वहां का दृश्य। आमच्या कांबे केंद्राचे माननीय केंद्र प्रमुख अनिलजी गायकवाड सर हे 39 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त होत आहेत आणि त्या निमित्ताने या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या गावदेवी समाजगृहामध्ये हा जनसमुदाय उसळलेला आहे। खरं त्यांनी आपल्या आयुष्यभर विद्यार्थी घडवलेले आहेत, शैक्षणिक कार्य केलेलं आहे आणि त्याचं या ठिकाणी स्मरण, आठवण ही करून देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। खरं म्हणजे 39 वर्ष सर्व्हिस ही काही साधी गोष्ट नाही। तर त्यांनी खोणी शाळेमध्ये आज या गावामध्ये ज्यांचा सत्कार होता, या गावामध्येच त्यांची 20 वर्ष सर्व्हिस झालेली आणि अनेक त्यांचे विद्यार्थी डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, शिक्षक आहेत, उद्योजक आहेत, तसे राजकारणी आहेत आणि असे विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचा हा सेवापूर्ती कार्यक्रम, सत्कार सोहळा म्हणजेच एक कृतज्ञ सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि त्यासाठी या ठिकाणी अनेक लोक, अनेक मान्यवर या ठिकाणी शिक्षक समुदाय असेल, नातेवाईक असतील, ग्रामस्थ असतील, त्यांनी घडवलेले विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि म्हणून आजच्या दिवशी त्यांना मी या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं जावं आणि पुढेही त्यांनी असंच चांगलं काम म्हणजे शैक्षणिक काम, सामाजिक काम किंवा धार्मिक काम करत राहावं असे शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपतो। आमच्याशी जोडले जात आहे। आज जवळजवळ 39 वर्ष आपण सातत्याने जी सेवा पूर्ण केली, सुरुवात कशी झाली आणि शेवट कसा सांगणार? माझी सुरुवात अशी झाली की मी वयाच्या 16व्या वर्षी SSC झालो, त्यानंतर 18व्या वर्षी DED आणि 19व्या वर्षी डायरेक्ट नोकरी। तर नोकरी करताना अनेक अडीअडचणीला समस्या जावं लागलं। त्यावेळी डिजिटल दुनिया नव्हती। मी शक्यतो आदिवासी पाड्यात काम केलेलं आहे आणि आदिवासींची मी स्वतः गरीब असल्यामुळे आणि मागासवर्गीय समाज असा असल्यामुळे आदिवासींची तळमळ काय आहे, गोरगरिबांचे दुःख काय ते मला माहिती आहे, कारण गरिबी मी ही झेललेली आहे। मी ज्या शाळेत खोलीमध्ये काम केलं 21 वर्ष, त्या खोलीमध्ये सर्व वेठबिगारांची मुलं होती, गरिबांची मुलं होती, ती मुलं तिथे शिकत होती आणि त्या मुलांना जी आर्थिक मदत लागेल, जे काय लागेल तो मी माझ्या पगारातून मी देण्याचा प्रयत्न करत होतो। सर, आई वडिलांचं स्वप्न काय होतं की आपल्या मुलाने शिक्षण घ्यावं, चांगल्या पद्धतीने शिकावं आणि माझा मुलगा काहीतरी अधिकारी, शिक्षक असं काय स्वप्न होतं का आई वडिलांचं? बिलकुल नाही। माझ्या घरात शिकलेला कोण नव्हता, अतिशय गरीब घराण्यातला माणूस मी। माझी आई जी बसले, या आईने खूप कष्ट केले
लोकांच्या दारी काम केलेलं आहे, दवाखान्यात काम केलं आणि मला शिकवलं आणि एवढा मोठा मला केला. माझ्या शिक्षणामध्ये माझे मामा यांचा सिंहाचा वाटा आहे, त्याला मी कधीही विसरणार नाही. जर मामा माझ्या पाठीमध्ये नसते तर मी या स्टेजवर तुम्हाला दिसलो नसतो. मी कुठेतरी कारखान्यात किंवा कुठेतरी काम करणारा माणूस असतो. माझ्या या सर्व जीवनामध्ये माझे दोन मामा आदर्श होते, ते आता नाही तिथे. हा सोळा पाण्यासाठी ते पाहिजे होते. दिवंगत रमेश गायकवाड, दिवंगत शिवनाथ गायकवाड, किशोर इथे बसलेला आहे माझा दोस्त. रमेश मामा जेव्हा मला भेटायला यायचा तेव्हा सगळ्या मुलांना खुश करून जायचा. शिवनाथ मामा जे होते मिलिटरीत होते, मला तिकडनं बनियाडवर पाठवून माझं शिक्षण केलं आणि थोडंफार का होईना माझ्या आईने हा सगळा बोजा उचलला. आणि जो माझा कुटुंब आहे गायकवाड कुटुंब, माझ्या सुखात तुमची ताकद काय, तुमची ताकद तुमचं कुटुंब आहे. ज्यावेळी तुम्ही संकटात असता तेव्हा मित्रपरिवार येत नाही, तुमच्या मागे तुमचा कुटुंब येतो आणि कुटुंब ही माझी ताकद असल्यामुळे हे सगळे मी करू शकलो. त्याचप्रमाणे माझा लहान भाऊ मनोज फोकसमध्ये कधीच नसतो. मला वाटतं पुढे भाव असेल वाढत. खूप मेहनती एक कष्ट आहे, सगळी मेहनत आणि त्याचं आधी सगळं अरेंजमेंट केलेलं आहे. माझी बहीण आहे, ते छोटी बहीण आहे कविता, त्याची तुम्ही त्याला ओळखत असाल. हा आमचा छोटासा असा परिवार, या परिवारातून मी पुढे घडलो आणि माझं एक स्वप्न आहे की यापुढेही मी गरिबांची सेवा करीत राहील. शैक्षणिकदृष्ट्या जिथे जिथं मुलं कमी असतील मला नावं द्या, त्या मुलांना मी नक्कीच माझ्या परीने जे काय आर्थिक सहाय्य किंवा जे काय असं देता येईल ते देईल. सर SSC झाले, त्याच्यानंतर DED पूर्ण केला, DED पदावर तुम्हाला नोकरी लागली. तो प्रसंग काय, तो दिवस काय तुम्हाला आठवत असेल की पहिल्या शाळेमध्ये जेव्हा तुम्हाला कॉल आला, नोकरी जॉईन झाले, ती शाळा कोणती, ह्याबद्दल काय सांगा? नक्कीच सांगतोय. मी DED झालो आणि माझ्या ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये गेलो. ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये आविद गवळी तिथे होते. त्याने मला विचारलं की अनिल काय करतो. नाही दादा मी घरीच आहे, म्हणजे चालूच होतं सगळं. तर त्यांनी सांगितलं की वेकेन्सी आहे अंजूर हायस्कूलला, तू लागशील का. माझा मोठा भाऊ तिथे मुख्याध्यापक आहे. म्हणजे ठीक आहे. संध्याकाळी घरी गेलो तर ते माझ्या वडिलांचे मित्र निघाले, वसंत कोठे, स्वर्गीय वसंत कोठे माझ्या वडिलांचे मित्र निघाले आणि मला नेला आणि डायरेक्ट मला अपॉइंटमेंट देऊन टाकली. नो इंटरव्ह्यू, नो कुछ नाही काय, डायरेक्ट अपॉइंटमेंट अंजूर हायस्कूल. 3 वर्ष अंजूर हायस्कूलला सेवा केली. ज्यावेळी मी 19 वर्षाला सर्व्हिसला लागलो होतो त्यावेळी मला डायरेक्ट 9वी 10वीच्या वर्गावर पाठवलं, कारण गणित हा विषय माझा अतिशय भक्कम होता. मला कुठलीही शिकवणी त्यावेळी मी 10वीच्या मुलांना गणित विषय शिकवायचो आणि त्यांच्या मुलांसारखं त्यावेळी ते एकदम अर्धान मुलं ती अंजूरची, माझं वय आणि त्यांचं वय जवळजवळ समान दिसायचं. आणि तिथून मला खरी चालना मिळाली ही कोटी सरांची मेहरबानी. त्यानंतर मी इथे गेलो, कोकण बोलून कॉल आला मला आणि मला खूप दुःख झालं ती नोकरी सोडताना. इच्छा नव्हती, कारण सेटअप बसला होता, 3 वर्ष झाले होते आणि गव्हर्नमेंट म्हणजे परफेक्ट माझ्या रूलवर मी चाललो होतो. परंतु आमच्यासारखे मला मित्र मिळाले आणि त्यांनी सांगितलं की आणि तिकडं नको राहूस तू, हा महासागर आहे, इथं काय असेल तर बघूया. इकडे मी आलो, इकडे आलो, मला कुकसा बोरिवली शाळा मिळाली. 6-7 महिने मी कुकसा बोरिवलीला राहिलो आणि आमचे आर पाटील स्वर्गीय एक दिवशी आले होते तांब्यामध्ये, काहीतरी दही उत्सवाचा कार्यक्रम होता आणि मी त्यांना नमस्कार केला. त्यांनी मला जवळ घेतलं, कोण बाळा तो बोलून मी असं शिक्षक आहे. कुठे दिलाय तो कुकसेला दिलाय. तो बोलतो उद्या माझ्या ऑफिस. मी त्यांच्या ऑफिसला गेलो, त्यांनी मला 2 ओळीचं फक्त पत्र दिला, श्री देवराज सदर शिक्षक हा माझा गावचा असून त्याला कांबे परिसरातील शाळा देण्यात येईल. साहेब काय सांगू, दुसऱ्या दिवशी ऑर्डर तयार, कारण आर पाटील आणि देवराज पाटील यांचे एक पक्षांतर चांगले रिलेशन होते केवढीचे. मी आलो वडिलांच्या पाड्यावर. माझे ज्येष्ठ बंधू जे आहेत प्रबुद्ध गायकवाड यांच्या मार्गदर्शनातून मी शिकलो, त्यांनी मला घडवलं. ऍक्च्युली मी माणसं बघत घडत गेलो. मला बॅकग्राऊंड माझ्या कुटुंबातला कोणी अधिकारी नाही, सदा शिक्षक नाही. महानगरपालिकेची नोकरी सोडली तर माझ्या कुटुंबामध्ये शिकले सवरलेला कोणी नाही.
तर मी आलो त्याच्या सानिध्यात शिकलो. सामाजिक राजकीय या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याबरोबर करत होतो. करता करता माझी बदली झाली खोडी शाळेमध्ये. लक्षात घ्या प्रसंग किती हे असतात. खोडीमध्ये जेव्हा मी आलो तेव्हा रालं तायडे हे शिक्षक क्रांती दलामध्ये कार्यरत होते. त्यांनी मला जिल्ह्याचं संघटन दिलं. जिल्ह्यामध्ये काम करत असताना एका दिवशी वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की 1991च्या जनगणनेनुसार खोडी गाव हे शहरी विभागात गणलं जाईल आणि त्या विभागामध्ये 20% घरभाडं दिलं जाईल. प्रबुद्ध गायकवाड मार्गदर्शक होते. मग तो तायडे गुरुजी मला घेऊन लगेच निघाला जिल्हा इथशी BDO कडे. खोडीला 20% घरभाडं द्या. BDO बोलतो माझ्यातला प्रश्न नाहीये. त्यानंतर गेलो CO कडे. तो एकदम उच्चामध्ये माणूस, हार न मानणारा ना कोणाला न ऐकणारा. जिल्हाधिकाऱ्यांनी पण आम्हाला हे केलं. मग आम्ही गेलो वसंत बापट, आमदार वसंत बापट यांच्याकडे गेलो. त्यांनी विचार केला, पत्र वाचलं आणि सांगितलं की तुम्ही थांबा, याच्यावर मी अभ्यास करतो आणि नंतर मग तुम्हाला काही निर्णय देतो. त्या माणसाने आम्हाला 3ऱ्या का 4थ्या दिवशी बोलवलं. एक पत्र लिहिलं मंत्रालयात, ग्राम विकास मंत्र्याकडे, आणि तिथं फोन लावला की ही शाळा ह्या गणनेनुसार गणली जात आहे, त्याच्यामुळं ह्या शाळेला 20% द्यावं. त्या वसंत बापटांनी सांगून ते पत्र काढलं. पत्र जिल्ह्याला आलं, जिल्ह्याचं पत्र तालुक्याला आलं आणि आज या खोडी गावामध्ये सर्व जे शिक्षक 20% भाडा घेतात ही केवळ तायडे गुरुजी आणि माझी मेहरबानी त्याच्यावर. हे आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम आहे की किमान त्यांचा एक हप्ता जाईल 10 ते 12 हजार, म्हणजे पगारानुसार तेवढे पैसे त्यांना ते मिळतात. हा माझा एक हे आहे. त्यानंतर ज्यावेळी केंद्रप्रमुख मला निवडलं गेलं, त्यावेळी रोहन घुगे साहेब हे कार्यकारी अधिकारी होते, CEO होते. त्यांनी एक उपक्रम काढला होता, वाचन लेखन. मी एवढ्याला सगळ्यांना अभिमानाने सांगतो की माझ्या 2 शाळा, नवाळे सर आहेत का ते, संतोष सर आहेत का, नवाळे सर आणि संतोष सर तिथे शिकवत होते. त्या शाळा जिल्ह्यामध्ये 1 नंबर आल्या. वाचन लेखन प्रकल्पामध्ये जिल्ह्यामध्ये 1 नंबर आल्या आणि CEO साहेबांनी माझा सत्कार केला तिथे. त्याचबरोबर त्या दोघांचा केला. त्यानंतर पुन्हा उर्दू शाळा, ह्या सुद्धा 2 शाळा, उर्दू शाळा सुद्धा वाचन लेखन प्रकल्पामध्ये 1 जिल्ह्यामध्येच आहे, इथे नाही, संपूर्ण जिल्ह्यामध्ये 1 नंबर आहे. हा माझ्या कार्यातला सगळ्यात चांगला आणि सगळ्यात मोठा दिवस असं मी मानतो, कारण CEOनी माझा सत्कार केला. सर 39 वर्षामध्ये तुम्ही ही सेवा केली, अनेक गावामध्ये तुमच्या बदल्या झाल्या, अनेक लोक भेटली, अनेक प्रकारची लोक भेटली असतील, पण असं कोणतं गाव आहे की त्या गावाने तुमचा मान सन्मान त्यांनी वाढवली? खोडी गाव. माझी जडणघडण खोडी गावात झाली सर, कारण 20 वर्ष सर्व्हिस या गावामध्ये केली. जेव्हा मी हॉल मागायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं, सर तुमचा कार्यक्रम आहे, हॉलची 1 रुपया वर्गणी भरायची नाही. साफसफाई पासून जी काय अरेंजमेंट आहे, माझे विद्यार्थी आहेत, विनोद वगैरे आहेत, ते ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, त्यांनी सर्व जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनी सगळी अरेंजमेंट केली. त्यामुळे मी गावाचा खूप ऋणी आहे. या गावानेच मला सर्व काही दिलेलं आहे. माझी जन्मभूमी जरी कांबा असली तर माझी कर्मभूमी ही खोडी आहे आणि म्हणून खोडीला मी नमन करतो. हा कार्यक्रम मी राजंगी हॉलला ठेवू शकलो असतो, परंतु माझी अशी इच्छा होती आणि गावकऱ्यांची होती, सगळे अरुण पाटील वगैरे सगळे आले होते, त्यांची सर्वांची इच्छा होती की सर तुमचा कार्यक्रम हा इथे झालाच पाहिजे. सर 39 वर्षाच्या प्रवासामध्ये तुमचा गॉड आहे, आईशिवाय कोण नसतो. कारण तिने मेहनत घेतली, तिने शिकवलं आणि म्हणून मी घडलो. आणि ते आमचे 2 मामा, ही जर 2-3 माणसं माझ्या आयुष्यातली काढली तर माझ्या आयुष्याला किंमत नाही. 3च माणसं माझ्या पूर्ण लाईफमध्ये, आणि मी मरेपर्यंत ही माणसं माझ्या काळजामध्ये मी जपून ठेवणार. सर तुम्ही 39 वर्षे सेवा केली, आज घरामधून निघताना तुमची पत्नी असेल, भांडा लागतोच. आज वहिनीने डब्बा आदराने 39 वर्ष तुम्हाला दिला. आज तुम्ही या सेवेतून सेवानिवृत्त होत आहात. आज मी नेहमी सांगत असतो की तुम्ही 100% पगार वहिनीला देत होता, अर्धा 50% वेळ तुम्ही देत होते. आज उलट झालेलं आहे. आज 100% वेळ देणार आहात आणि 50% तुमचा पगार म्हणजे वहिनीला मिळणार आहे, जो पेन्शन.
याच्यामध्ये वहिनींचा वाटा काय याच्यामध्ये? अतिशय मोठा वाटा आहे की म्हणतात ना, यशस्वी पुरुषामाग पत्नी जर सक्षम असेल तर तो कुटुंब आणि ती मुलं सक्षम होतात. माझी दोन्ही मुलं अगदी इंजिनियर आहेत आणि वेगळ्या हुद्द्यावर आहेत. त्याच्यामुळं माझं कुटुंब अतिशय सुखी आणि संपन्न आहे. मला कसलीच कमी नाही. मी आयुष्यात काय कमवलं, मी आयुष्यात जी माणसं दिसतं ना साहेब, पैसा नाही माझ्याकडे. पैसा पगारावर मी खाल्लं पिल्लं एन्जॉय केली तो माझा भाग होता. परंतु आज तुम्ही बघितलं असाल सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सभापती, उपसभापती, मला वाटतं 10 ते 15 उपसभापती इथे आले होते, सभापती होऊन गेले. आणि ही जी मान्यवर मंडळी दिसते, माझे दादा आहेत, त्यानंतर डेप्युटी कलेक्टर आहेत, प्राध्यापकजी आहेत, ही जी मंडळी विजयासारखे मित्र आहेत मला, राष्ट्रीय संघटना ही माझ्या पाठीमध्ये ठामपणे उभी आहे. आणि विशेष माझ्या केंद्रातील सर्व शिक्षकांचा माझ्यावर प्रेम आहे. एकही शिक्षक असा दिसणार की अनिल गायकवाड मी 2 दिवस त्याला दिसलो नाही तर ते लगेच फोन करणार, चौकशी करणार, सर काय कसं काय कार्यक्रम, आणि संपूर्ण कार्यक्रम त्यांनी हँडल केला. असं वाटत होतं की हा जो कार्यक्रम आहे माझ्या घरचा आहे. रात्री बेरात्री इथे येऊन त्यांनी सजावट केली. सकाळी तुम्ही नव्हता तेवढं सुंदर डेकोरेशन होतं. आणि त्याचे शिल्पकार ह्या आमच्या अध्यक्ष आहेत, क्या बात आहे. त्याला सपोर्टर आमच्या शैला सरोदे आहेत आणि संजय राऊत, आणि जी माझी टीम आहे संपूर्ण, या टीमच्या माध्यमातून एवढा मोठा कार्यक्रम सक्सेस झाला. कार्यक्रमाला कुठेही गालबोट न लागता कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे पार पाडला. मला या शिक्षकांचा गर्व आहे आणि अभिमान आहे. आयुष्यात अशी माणसं जपली पाहिजे. तर तुमचा कुठलाच कार्यक्रम फेल होणार नाही. सर 39 वर्ष सेवा करत असताना प्राथमिक शिक्षकाची नोकरी केली, त्याच्यानंतर माध्यमिक मध्ये सुरुवात तुमची माध्यमिक मध्ये झाली आणि नंतर केंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. या 3 मध्ये काम करताना कोणतं काम तुमचं जास्त वाटतं तुम्हाला? आता तुम्हाला सांगितलं माझ्या काळामध्ये 2 शाळा झाल्या खुली. ती मी आता नवीन खुली माझ्या शाळेत एक माझ्या गावात सुंदर अशी शाळा बांधली. माझ्या 2-3 शाळा मी जिल्ह्याला दिल्या. आणि माझा जो केंद्र आहे ना सगळ्या दृष्टीत अग्रगण्य आहे, कुठेच मागे नाही. फक्त त्यांना आवाजाची गरज आहे. एक आवाज दिला ना, एका आवाजात सगळे सरळ म्हणजे सगळे माझ्या मागे धावून येतात. एवढा प्रेम आणि जीवाला मला म्हणजे तुम्हाला खरं सांगतो सर, माझ्या लग्नामध्ये एवढा गाजावाजा नव्हता. तुम्ही सकाळी नव्हतात, तिथून हार टाकून वाजत गाजत मला या लोकांनी इथे आणलं. माझं हृदय भरून आलं की माझं लग्न पण असं कधी झालं नव्हतं. एवढं सुंदर कार्यक्रम ज्या लोकांनी बसवलं त्यांच्यावर त्यांचे खूप उपकार माझ्यावर, खूप उपकार आहेत, कधी विसरणार आहे. सर तुम्ही उल्लेख केला की तुम्ही सकाळी 9ता परंतु मी पण एका शाळेवर नोकरी करतोय. माझ्या शाळेमध्ये पण एक शिपाई सेवानिवृत्त झाला. त्या कार्यक्रमाची जबाबदारी सुद्धा आम्ही घेतली होती. तो कार्यक्रम संपूर्ण मी सर्व शाळेच्या स्टाफला या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. मला आता सांगायचा शेवटचा प्रश्न एकच आहे की तुम्ही आज सेवानिवृत्त होत आहे. या सेवानिवृत्त होत असताना एका डोळ्यामध्ये तुमच्या आनंद असून दिसतात, एका आनंद, एका डोळ्यामध्ये दुःख दिसते. तुमचं सेवानिवृत्त झाल्यानंतर पुढे काय करणार? गंभीर प्रश्न आहे. गेले 4 दिवस मी बेचैन आहे. हा एवढा लवाजमा सोडून जाताना दुःख होते खूप. हा लवाजमा खूप मोठा आहे. हा सोड बघा, एखादा तुम्ही साधा दवाखान्यात 2-3 स्टॉप मध्ये काम करताय तर मी सोडून जातात, खूप त्रास होतो. एवढे शिक्षक स्टॉप आणि माझ्यावरती हे सगळं प्रेम असलेली मॅडम या नाही का, तुम्ही पण कमिटीमध्ये माझ्यावर तुम्ही प्रेम करणारी वेळ शिरासरी आहे. ज्यावेळी केंद्रप्रमुखाचं पद हाती घेतलं त्यावेळी मला अतिशय जे मदत करलं राहुल आणि तुपांगे सर कुठे असतील, गेले का? खूप मदत केली त्यांनी, म्हणजे त्यांनी हा केंद्रच डोक्यावर घेतला होता. त्यानंतर संजय राऊत असतील, राऊत सर कुठे गेले, सपना मॅडम असतील, आमचे देसले सर असतील, शेवटून आलेले आमचे राजेश आणि शिवाजी महाराज आमच्या असतील. माझा छोटा बंधू आहे, हे पण माझे छोटे बंधू आहेत. तर ह्या लोकांचा जो प्रेम आणि यांनी जी मला हे दिलं की मला कुठे मी म्हणतो मी आयुष्यात काय कमवलं. अरे पैसा कोण पण कमवतो, मी ही माणसं कमवलीच ना. ही माणसं परत पैसे देऊन तुम्हाला भेटणार नाही. ही माणसं, ही जी संघटना आहे ना, राष्ट्रीय संघटना, ही माझी आहे. आज माझ्यासाठी माझ्यावर प्रसंग आला ना की जीवाची रान करणारे आहेत, रान पेटवून जाणारी माणसं, एवढी खंबीर नेतृत्व माझ्या मागे आहेत. म्हणून मी एकदम लीडर आहे. आणि माझ्या सर्व्हिसमध्ये तुम्हाला सांगतो, मी कुठल्याही अधिकाऱ्याला कधी घाबरलेलं नाही.
मी स्थानिक असल्यामुळे माझी भाषा नेहमी रेटूनच असते. काय करशील रे तू, बघून घे, कोणाचं बक्षीस आहे, येऊन दाखव कांब्यात, बघतो तुला. माझी भाषाच रफ आहे सर. म्हणजे कोणाशी, सगळ्यांशी नाही, जो आपल्याशी जसा वागेल तसा. आणि अधिकारी मी तुम्हाला गर्वाने सांगतो की कोणताही अधिकारी असो, तो येताना पहिले अनिल गायकवाड आहे, मी शिक्षक असताना पण अनिल गायकवाड शाळेत आहेस का, हा प्रश्न बोलला नाही ना, मोरे साहेब गेले आमचे, ते पतली गलीन बाहेर निघून जायचे. त्याला माहिती याच्या शाळेत जाऊन मी याच्यावर काहीच करू शकत नाही. माझ्या आयुष्यातला एक सगळ्यात मोठा प्रसंग सांगतो तुम्हाला. प्रबुद्ध सर त्याचे साक्षीदार आहेत. 2002 मध्ये भास्कर शंकर मोरे जी नावाची जी व्यक्ती होती, त्या व्यक्तीला तालुक्यात कोण हजरच करून घेतला होता. तिथं गेला का त्याला लोक हाकलून द्यायची. एनडी पाटलांनी त्यावेळी गट शिक्षण अधिकारी होते, मला बोलून घेतलं. अरे बोलतो, अनिल या माणसाचा बंदोबस्त कर, तो येऊन माझ्या दाराशी रोज बसतो. विचार केला मी त्याला माझ्या गावात घेऊ. पहिले दादाचा सल्ला घेतला, दादा याला घ्यायचं का, आमचं दोघांचं एकमत असं काय करायचं असेल तर. तो बोलतो ठीक आहे, याला आपण कांब्याला हजर करू. आणि आम्ही त्याची स्पेशली ऑर्डर काढली दोघांनी आणि कांब्याला हजर केला. तिथे त्यांनी 3 वर्ष जवळजवळ सर्व्हिस केली. प्रमोशन झाल्याने जव्हारला तिकडे कुठे केला. त्या माणसाला न्याय द्यायचं काम जर मी केलं. मी संघटनेत असताना माझ्या हातून जेवढ्या बदल्या झाल्यात ना साहेब, आता हे मी बोलणं एवढं मोठं हे नाही, म्हणजे 500च्या वरती सहज प्रत्येकाला न्याय द्यायचं काम केलेलं आहे. कोण आला रात्री बेरात्री अनिल गायकवाड अडचणीत आहे, माझं हे असं काम आहे केलं. प्रत्येक शिक्षकाला, म्हणजे माझ्या तरुण वयामध्ये 1995 नंतर मी संघटनेचा लीडर झालो. तर एवढा बेडर लीडर झालो तर कुठल्या अधिकाऱ्याला कधी घाबरत नव्हतो. रफ्ताफ आणि जोरदार भाषा, आणि प्रत्येकाला न्याय दिला, बदल्या प्रत्येकाच्या केल्या, प्रत्येकाच्या सोयी केल्या. आणि अडचणीच्या वेळी प्रत्येकाच्या मागे उभं राहिलो. सतीश भोसले आहेत का आपल्या इथे? सतीश भोसले नावाची एक व्यक्ती आहे की जिने मला ऑन ड्युटी, एका त्याची भांडण झाली होती, ऑन ड्युटी मला घेऊन केला, डोंबिवलीला, आणि तिथे मारामारी झाली. त्या मारामारीचा साक्षीदार ऑन ड्युटी असताना असा कोणाच्या हिंमत नाही किंवा दम नाही. काय होईल ते होईल, बघतोय मी. आमचे कोरगडे सर याला ट्रान्सफर जुनांदुर्की गावामध्ये एक फोन साहेबाला केलाय, रातोरात त्याची बदली कुठे केली, गडकपाडाला केली. अशा सर बऱ्याच आठवणी आहेत. बरीच कामं केली, बऱ्याच बदल्या केल्या, आणि बदल्या करता करता माणसं कमवत गेले. इकडं प्रशासन, इकडं मैत्री, आणि माझी जी मैत्री आहे जास्त आगरी समाजाशी आहे. जास्तीत जास्त माझे मित्र आगरी आहेत. त्यानंतर मुस्लिम समाजाचे खूप माझे मित्र आहेत. म्हणजे मी समाजाच्या पलीकडे जाऊन माझं जे काम चाललंय ते मी करत आहे आणि याच्या पुढे करणार. आणि मी तुम्हाला सांगतो, राजकीय क्षेत्रामध्ये बोलायचं झालं तर दादाच्या बरोबर काम करण्याची इच्छा आहे. दादाने जर संधी दिली तर नक्कीच त्यांच्याबरोबर काम करेल. आणि विजय आहेतच आमचे मार्गदर्शक. नक्कीच आज संध्याकाळी 5च्या नंतर घोषणा होणार आहे, म्हणून त्याला इथं बसवलेलं आहे. आणखीन काय प्रश्न? नक्कीच त्याचा जीवन प्रवास त्यांनी सांगितलेला आहे. सुरुवात कशी केली, शेवट कसा झाला, कशी माणसं जोडली, कसे चढउतार आले, घरची परिस्थिती हलकेची असताना आईने त्यांना खऱ्या अर्थाने त्याच्या पाठीवर थाप मारली. मामा होते दोघेजण. त्यांच्या प्रयत्नामुळे आज त्या ठिकाणी आहेत. मी नेहमी म्हणत असतो की जुने मित्र सोन्यासारखे असतात तर नवीन मित्र हिऱ्यासारखे असतात. जुने मित्र सोन्यासारखे असतात तर नवीन मित्र हिऱ्यासारखे असतात. मात्र हिऱ्याला अंकित करण्यासाठी सोन्याचीच गरज असतं. असा सोन्यासारखा मित्रपरिवार तुम्ही जोडलेला आहे, त्यांचंही करूया मनापासून स्वागत. तर आपल्याशी जोडले गेले होते त्याबद्दल मी खरंच आमच्याशी जोडले गेले. नंतर आमचा MDS TV न्यूज चॅनल आहे, त्या चॅनलशी जोडल्याबद्दल आमचे इम्रान हसन जे आमचे कॅमेरामॅन आहेत आणि स्वतः राजेंद्र पाटील, आपण जो काय आपला कार्यक्रम सांगितला त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपल्याला पुढील वाटचाली आणि हार्दिक मुख्याध्यापिका सपनाताई जाधव आपल्याशी जोडल्या जात आहेत. मॅडम काय सांगाल, आज अनिलजी गायकवाड सर 39 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर शासकीय नियत वयोमानानुसार आज सेवानिवृत्त होत आहे. सर मी जास्त बोलण्यापेक्षा मी एकच सांगेन की मगाशी भरपूर भाषणं झाली. सर पण बोलले घर कोणीही बांधेल, पण प्रत्येकाच्या मनात घर करणे ही सोपी गोष्ट नाही. अशा प्रकारे सरांनी हा जो समाज
जमा केलेलं आहे ते प्रत्येकाच्या घरात म्हणजे मनात घर केलेलं आहे, म्हणून एवढा हा समाज बांधव सरांच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आणि मी दुसरं असं सांगेन की सर पैसा सगळे कमवतात, पण सरांनी जी माणसं कमवली आणि म्हणजे मला खूप बोलायचं होतं. माझी एक कविता होती ती सरांना पाठवली. आणि सर म्हणतात ते तुमची कविता मी इथे लावणार आणि माझं तिथे बोर्ड सहित त्यांनी तिथे लावलेलं आहे. म्हणजे एक म्हणतात धुरंधर आवाज, नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व हे सगळे गुण असतील तर सरांकडे कोणालाही न घाबरणारे, कोणता अधिकारी येऊ दे, जिल्ह्याचा येऊ दे, अजून तुम्हाला राजकीय कुठला पुढारी येऊ दे, सर कोणालाही घाबरलेले नाही. लहानापासून थोरांपर्यंत सरांनी सगळ्यांना सन्मान दिलेला आहे. आणि सर मी एक सांगू इच्छिते की आमच्या ज्या केंद्राचं नाव आहे आनंदी केंद्र, ते सर आल्यापासून आमच्या केंद्राला आनंदी बनवण्याचं काम सरांनी केलं आणि तेव्हापासून आमच्या केंद्राचं नाव आनंदीत झालेलं आहे. आणि आम्ही खूप आनंदी झालो. पण आता म्हणजे कुठेतरी आम्हाला म्हणजे सरांची उणीव भासणार आहे, कारण सर जरी आले तर तेव्हासारखे नसणार. एकच इच्छा सर तुम्ही म्हणजे पहिल्यासारखेच येत राहा आणि आम्हाला असंच आनंदी ठेवण्याचं काम करा, सहकार्य करा. मी याच्या पुढे जास्त बोलू शकत नाही. मॅडम अनेक केंद्र प्रमुख आले कांबे केंद्रामध्ये, मी सुद्धा त्याच केंद्रामध्ये बोलतोय की शाळा माझी मोठी. अनेक केंद्र प्रमुख आले, केंद्र प्रमुख प्रबुद्ध गायकवाड सर होते, त्याच्यानंतर अरविंद पाटील होते, सर आले, असं अनेक केंद्र प्रमुख आले. मात्र ज्या केंद्र प्रमुखांनी तुम्हाला सगळ्यांनी सर केंद्र प्रमुख आता ही जर व्याख्या म्हटली तर सगळे आले. आणि मी एक प्रबुद्ध सरांचं नाव घेईन की ते प्रशासकीय होते, पण त्यांनी सुद्धा आम्हाला त्याचप्रमाणे प्रेम केलं आणि त्यांच्याच पायावर पाऊल ठेवून आपले गायकवाड सर चालले. म्हणजे हे अविस्मरणीय असे आमचे दोन केंद्र प्रमुख मी सांगेन की आम्हाला त्यांनी आनंद दिलेला आहे. आनंद करता करता आम्ही काम केलेलं आहे, सगळ्याच केपीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे, पण तो आनंद निर्माण केलेला आहे. त्यांचं पूर्ण श्रेय मी गायकवाड सरांना देईन. दादा मित्रांनो, अनिलजी गायकवाड सरांबद्दल एवढंच म्हणेन. मी नेहमी म्हणत असतो की तुम्हाला जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडे 3 गोष्टी पाहिजेत. त्या 3 गोष्टी कोणत्या? तर तुमच्या डोक्यावर बर्फ, तोंडामध्ये साखर आणि पायाला भिंगरी. याचा अर्थ असा आहे, डोकं शांत असायला पाहिजे, तोंडामधून निघणारे शब्द ते साखरेप्रमाणे गोड निघायला पाहिजे आणि सततचा प्रवास. या 3 गोष्टी एखाद्या माणसाजवळ असल्या ना, तोच माणूस अनिल गायकवाड सारखा सेवानिवृत्त होऊ शकतोय. हे उदाहरण म्हणजे अनिलजी गायकवाड. आज आमचे अनिलजी गायकवाड केंद्र प्रमुख, त्यांनी आपल्या जीवनामध्ये एक आम्हाला एवढी उंची वाढवली आहे कर्तृत्वाने. ती कर्तृत्वाची उंची बघून मी सुद्धा या ठिकाणी वर बघत राहतो. आणि हे कर्तृत्व छान आहे. गायकवाडजी, आपलं कर्तृत्व इतकं छान आहे आणि या कर्तृत्वाकडे बघून अनेक माणसं भारावून गेले, भरून गेले, रिकामा फक्त तुम्ही जातो असं मला वाटतं. मी पोटापाण्याचा प्रश्न विचारतो. आणि इथे जी मंडळी आहेत ती ज्यांना आस्था आहे, प्रेम आहे, माया आहे, कनवाळूपणा त्यांच्यामध्ये आहे, भावनिक नातं आहे, काही ही सगळी मंडळी बसलेली आहे. ही आपुलकी आहे, प्रेमापुटी आहे, मायापुटी आहे. भावनात्मक जीवनामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती कर्तृत्व गाजवते आणि तू कोणत्या शैक्षणिक विचारामध्ये, आणि हा शैक्षणिक विचार सर्वांना भारावून ठेवतो. आपण सगळे आमचे निरंजन मिळाले की माणसाच्या जीवनामध्ये प्रथम आई असते आणि नंतर वडील असतात आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ज्यांचा फाटा असतो तो शिक्षक असतो.
की ज्याच्याकडे ज्ञानाचा साठा असतो तर तो काय ठरलेला असतो, तो किती रिकामा गेला तरी तो रिकामा होत नाही. अशा तालमीमध्ये आमच्या खरेदी गायकवाड वाढलेले आहेत. त्यांच्या आपल्याला मुलाखत ऐकली, म्हणजे मुलाखत वजाने असे म्हणे, आणि मी त्याला सांगू इच्छितो की माझं 66वं पुस्तक लिहितो आहे आणि माझी लिस्ट पूर्ण झाली आहे. पण आपल्या कर्तृत्वाकडे बघून आमचे नाबादार साहेब उपजिल्हाधिकारी